स्वामी समर्थ म्हणतात, घरात लक्ष्मी यायचे असेल तर स्त्रीचं मन शांत आणि पवित्र असणं फार गरजेचं आहे. आज आपण अशाच काही सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या नकळत घरातील सुख समृद्धी दूर नेतात. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, तर अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. नंबर 1, स्वामी समर्थ आणि नकारात्मक वाणी. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, जशी वाणी तसं फळ. जर स्त्री सतत म्हणत असेल, पैसा नाही, नशीब खराब आहे, काहीच होणार नाही, तर त्या शब्दांमुळे दारिद्र्याची ऊर्जा वाढते. उपाय: रोज सकाळी म्हणावे, स्वामी समर्थ, माझ्या घरात सुख समृद्धी यावी. नंबर 2, घराची अस्वच्छता लक्ष्मीचा अपमान. स्वामी समर्थांच्या मते, जिथे स्वच्छता नाही तिथे देव वास करत नाही. विशेषतः स्वयंपाकघर, चूल, पाण्याची जागा अस्वच्छ असेल तर घरात पैसा टिकत नाही. उपाय: संध्याकाळी दिवा लावण्याआधी चूल स्वच्छ करा आणि जिथे पाणी सांडलं असेल ते पुसून स्वच्छ करून घ्या. नंबर 3, पैशाचा अपमान. स्वामी समर्थ काय सांगतात? स्वामी समर्थ म्हणतात, पैसा हा साधन आहे, पण त्याचा अपमान केला तर तो निघून जातो. पैसा जमिनीवर फेकून देणे, नाण्याला किंमत न देणे. उपाय: पैसा देवघरात ठेवून त्याला नमस्कार करावा. पैशाची पर्स नेहमी स्वच्छ ठेवावी. नंबर 4, संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेला झाडू मारणे म्हणजे लक्ष्मी मातेला घराच्या बाहेर काढणे होय. उपाय: झाडू फक्त सकाळी किंवा सूर्यास्ता अगोदर मारावा. नंबर 5, नवऱ्याचा अपमान. घराची प्रगती थांबते. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात कर्त्याचा मान नाही तिथे उन्नती नाही. स्त्रीने जर सतत नवऱ्याला कमी लेखलं तर त्याची कमाई, संधी, प्रगती अडते. उपाय: नवऱ्याला शब्दाने आधार देणे व नवऱ्याचा मान ठेवणे. नंबर 6, देवधर्माबद्दल नकारात्मकता. स्वामी समर्थांचा उपदेश आहे, देवावर शंका घेतली तर कृपा थांबते. पूजा न करणे, देवाचं नाव हलक्यात घेणे. उपाय: देवासमोर रोज दिवा लावणे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करणे. नंबर 7, उधळपट्टी. लक्ष्मी का रुसते? स्वामी समर्थ सांगतात, गरज आणि हाव यात फरक कळला पाहिजे. गरज नसताना पैसा खर्च केल्यास पैसा येतो, पण तो साठत नाही. उपाय: थोडी बचत व खर्चावर नियंत्रण. नंबर 8, इतरांशी तुलना. बघा त्यांच्याकडे किती आहे, आपल्याकडे काहीच नाही, असे विचार घरात असमाधान आणतात. उपाय: जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. नंबर 9, घरातील भांडणे. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे शांतता नाही तिथे कृपा नाही. उपाय: शांत शब्द वापरणे, संयम ठेवणे आणि मौन पाळणे. नंबर 10, स्त्री स्वतः दुःखी असणे. स्वामी समर्थांचा आदेश, स्त्री आनंदी असेल तर घरात समृद्धी येते. उपाय: स्त्रीसाठी थोडा वेळ काढणे आणि सकारात्मक विचार करणे. स्वामी समर्थ सांगतात, सवयी बदला, विचार बदला, लक्ष्मी आपोआप तुमच्या दारात येईल. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.